177 देशांनी पाठिंबा देऊन युनोमध्ये बिनविरोध संपन्न तो झाला. आणि म्हणून मग 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. काल आपल्याला दादाने योग दिनाचं महत्त्व सांगणार किंवा योगासनाचं महत्त्व सांगणार आहे ते छोटं माहितीपत्रक केलंय ते वाचून दाखवते. कारण मोठ्याने मोबाईल बघितला असेल पण छोट्याने नसेल बघितला. त्यामुळे जर आपण हा कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण घेऊया. योगाचे फायदे काय काय आहे तर मानसिक शांतता वाढते. आपल्याला असं वाटतं की आपण शरीरानेच योगासनं करतो का तर शरीराचा फायदा होतोच, शरीराला फायदा तर होतोच पण शिवाय मन बुद्धी यांच्या विकसनासाठी आणि स्थिरतेसाठी सुद्धा योगासनांचं महत्त्व खूप आहे. शारीरिक आरोग्य सुधारतो, आजारी पडायला होत नाही, ताणतणाव कमी होतो. कितीही आपण दुःखात असलो काही कामाचा ताण आला तरी शरीर शांत सहज समजून घेतं किंवा काय म्हणायचं त्याला तो ताण आलेला असतो तो कमी होतो, ऊर्जा वाढते, एनर्जेटिक होतात. आपल्या हातखाम कर बघा. मला वाटतं एखादा चालेल सर त्यांचाही सकाळी 5:30 वाजल्यापासून त्यांचा दिनक्रम सुरू होतो आणि अजूनही ते मी जेव्हापासून शाळेत मी 30 वर्ष या शाळेत जवळजवळ आहे 25 वर्ष मी जसं बघते तसंच त्यांना मी बरेचदा म्हणते पण की जसे मी तुम्हाला सुरुवातीला बघितले आत्ताही तुम्ही तसेच आहात. याचं हे कारण म्हणजे ही योगासनं आणि सातत्याने कामात राहणं. रोगप्रतिकार शक्ती वाढते, चांगली झोप लागते, मन प्रसन्न होतं. असा हा योगासनाचा फायदा आहे. आपली फुफ्फुसं चांगली राहतात, आपली सगळी आंतरिंद्रिय पोटामध्ये आपल्या छातीमध्ये डोक्यात बरेच आतमध्ये अवयव आहेत ते त्यांचं आरोग्य उत्तम राहतं. म्हणजे आजच मी सकाळी असं ऐकलं की त्रिकोणासनामुळे डोळ्यांचं पण आरोग्य चांगलं राहतं. म्हणजे त्या सूत्रसंचालिका होत्या त्या पण म्हणाल्या आकाशवाणीवर लाईव्ह कार्यक्रम सुरू आहे आणि नरेंद्र मोदी काही हजारो लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे आणि तिथे ते चाललंय त्यांचं ते हे सूत्रसंचलन वगैरे तर त्याच्यात ते चाललंय. तर त्या सूत्रसंचालिका पण म्हणाल्या की त्रिकोणासनामुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारतं हे आजच कळलं. म्हणजे कुठलाही आजार होत नाहीत आणि आहे त्या अवयवांचं आरोग्य सुद्धा उत्तम राहतं. तर अशा ह्या योगासनांचं महत्त्व खूप आहे. आपण आपल्या शाळेमध्ये सुद्धा आज हा योग दिन आहे तर आपण सगळेजण एकत्रित आलो आहोत आणि लगेचच आपण योगासनाला सुरुवात करूया. आपल्या शाळेमध्ये नव्याने पालक म्हणून हजर झालेल्या रुजू झालेल्या कुलकर्णी लेखाचं नाव काय तुमच्या आदित्य कुलकर्णी पुण्यातून आपल्याकडे त्या आलेल्या आहेत. नवीन प्रवेश त्यांनी घेतला तर त्याही योग शिक्षिका आहेत. त्यांना म्हटलंय की तुम्ही 2 मिनिटं जरा बोला पण आपण हे बोलणं आहे ते सगळं आधी पहिल्यांदा आता कृती करूया आणि योगासनांच्या सगळं हे झालं प्राणायाम ध्यानधारणा सगळं सिस्टमॅटिक आपला दुर्वांकुर दादा घेणार आहे. ते झालं की मग आपण थोडंसं त्याचं महत्त्व समजून घेऊ. आता लगेचच आपण योगासनांकडे वळूया. खाली उजवीकडे डावीकडे वर खाली उजवीकडे डावीकडे वर खाली उजवीकडे डावीकडे चेंज. आता रिस्ट रोटेशन करायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिवर्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेंज. आता काय करायचंय हात फिरवायचे गोल फिरवायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता रिवर्स 1 2 3 4 5 6 7
8 9 10. आता शोल्डर रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हात असे ठेवायचे. असे नाही ठेवायचे. दुसरे असे. ओके. तयार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चेंज. आता कंबरेवरती हात. कंबर ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दिवस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चेंज. आता काय करायचे? आता पायाचा तो रोटेशन करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दिवस. 8 9 10. दिवस. आता आपल्याला काय? आता आपण करणार आहोत स्प्रिंग्स. ठीक आहे. स्प्रिंग्सला त्यातला आपण कसं करायचं आहे? चला. 1 2 मंत्रपण म्हणायचे. माझ्या बाजूला ओम राम मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. भानवे नमः. 1 श्वास घ्यायचा आहे. 2 श्वास सोडायचा आहे. 3 श्वास घ्यायचा आहे. 4 श्वास रोखायचा आहे. 5 श्वास सोडायचा आहे. 6 श्वास घ्यायचा आहे. 7 श्वास सोडायचा आहे. 8 श्वास घ्यायचा आहे. 9 श्वास सोडायचा आहे. आणि 10 श्वास घेतोय. शेवटचा 3 घेतल्याचे होल्ड. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. 1 2 2 होल्ड. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. 1 आणि 2. आता आपण करणार आहोत ताडासन. ठीक आहे. काय करायचं? दोन्ही पाय जोडायचे. 2 हात खांद्याच्या दिशेत. 3 इंटरलॉक करायचं वरती. ठीक आहे. आणि मग वरती पूर्णपणे खेचायचं आणि तासन वरती वरती. त्या होल्ड. 10 9 8 7 6 5 4 3 2
ओके. आता आपण करणार आहोत त्रिकोणासन. ठीक आहे. काय करायचं त्रिकोणासन आधी बघा तुम्ही काय करायचं. नंतर घ्यायचं एक, नंतर एक पाय वळवायचा असा ट्विस्ट करायचा, दोन्ही पाय सरळ रेषेत करायचे, 3 4 पूर्ण जो पाय फिरवलाय त्या बाजूला तुम्हाला वाकायचं आहे, हात खाली टेकवायचा आहे आणि वरच्या हाताकडे वळवायचं. ठीक आहे. हे झालं त्रिकोणासन. त्या करूया. एक पाय नंतर 2 पाय वळवायचे, जो पाय वळवलाय त्या बाजूला खाली करायचं आणि होल्ड 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. 1 2 पाय सरळ करायचा. तसंच दुसऱ्या पायाने घेऊया. ठीक आहे. दुसरा पाय वळवायचा, 2 3 वरच्या हाताकडे वळायचं, होल्ड 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 1 2 3. ठीक आहे. आता आपण करणार आहोत बसनासन. ठीक आहे. खाली बसायचं बैठक स्थितीमध्ये. हात जो सरळ आणि हात या है बैठक स्थिती. 2 श्वास घ्यायचा, श्वास सोडत खाली जायचं, अंग सोडायचं आणि मग श्वास घ्यायचा, श्वास सोडत पुढे वाकायचं आहे, अंगठे बदलायचे, पूर्णपणे खेचायचे पुढे आणि होल्ड 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. 1 2 3. जमलं ना सगळ्यांना? जेवढं जमतं तेवढं करा, जास्त प्रेस करू नका. आता पुढचं आसन करायचं आपल्याला वक्रासन. ठीक आहे. वक्रासन काय करायचं. 1 पाय दुमडायचा असा, 2 जो पाय दुमडलाय त्याच्या ऑपोजिट हँड पायाच्या इकडून ट्विस्ट करायचं आणि हात इथे ठेवायचा पायाजवळ. ठीक आहे. पाठचा हात असाच पुढला आणि मग आपल्याला पाठीमागे वळायचं. ठीक आहे. तयार. करूया. 1 पाय फोल्ड, 2 इथे ठेवलं आणि मागच्या दिशेला बघायचं आहे. होल्ड 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. तसंच दुसऱ्या बाजूला सुद्धा 1 2 आणि 3. वळायचा. होल्ड 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. 1 2. ठीक आहे. आता आपण करणार आहोत वज्रासन. ठीक आहे. वज्रासन सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. सोपं आसन आहे सगळ्यात. काय करायचं. 1 2 आणि 3 आणि समोर बघायचं. हे आहे वज्रासन. आता आपण पुढे करणार आहोत वज्रासन. सुद्धा बोलतो. काय करायचं. 1 डोक्यावरती उभं राहायचं, 2 कमरेवरती हात, नंतर कोपर मागच्या दिशेला खेचायचे, कंबर पुढे ढकलायची आणि मागे ढकलायचं. होल्ड 5 4 3 2 1. रिलॅक्स. वरती जायचं 1, खाली बसायचं 2. ओके. त्या आसनाचं नाव आहे अर्धउष्ट्रासन. ठीक आहे. आता आपण याच्यामध्येच पुढे करणार आहोत कॅमल आणि काउच. ठीक आहे. कसं करायचं. 1 वज्रासनामध्ये मार्जर आसन. आपण बोलतो मार्जर आसन.
आता मी पूरक म्हटल्यावरती श्वास घ्यायचा. पूरकला काय करायचं? पूरक श्वास घेऊन पोट खालच्या दिशेला दाबायचं आणि वरती बघायचं. पूरक. आणि रेचक म्हटल्यावरती श्वास सोडत खाली. ठीक आहे, करूया. पूरक 1 2 3. रेचक 1 2 3 4 5 6. पूरक 1 2 3. रेचक 1 2 3 4 5 6. पूरक 1 2 3. रेचक 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचे. उत्तानपादासन आणि दुसरं सिद्बंधासन. ठीक आहे, सिंपल सिद्बंधासन. आधी दाखवून काय करायचं आहे. उत्तानपादासन काय करायचं? पाठीवरती झोपायचं. मग नंतर पाय 90 अंशावरती यायचे आणि मग परत 45 अंशावरती इथे काढून होल्ड करायचं. ठीक आहे, सोपं असं नाही ना. ठीक आहे, पुढचं असं अजून एक दाखवतो. ते काय करायचं? काय करायचं? एक दोन्ही पाय फोल्ड करायचं. ठीक आहे, नंतर अँकल पकडायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, आणि मग करूया सिंपल असं. ठीक आहे, पाठीवरती झोपायचं आहे. एक पहिला आपण करणार आहोत उत्तानपादासन. ठीक आहे, 10 काम फोल्ड करायचं आहे. एक 90 अंशावरती 2 45 डिग्रीवरती आणायचं. होल्ड करायचं आहे. 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. पूर्णपणे वरती उठायचं. होल्ड. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. खाली ठेवायचं. रिलॅक्स. शिवासन करायचंय. कोणताही विचार करायचा नाहीये. फक्त आणि फक्त श्वासावरतीच लक्ष केंद्रित करायचंय. दीर्घ श्वास घ्यायचाय. सावकाश श्वास सोडायचा आहे. मनामध्ये कोणतेही विचार करायचे नाहीये. श्वास घेणे, श्वास सोडणे यावरतीच लक्ष केंद्रित करायचं आहे. पूर्ण रिलॅक्स करायचं. हातांच्या बोटांपासून पायांच्या बोटांपर्यंत पूर्ण बॉडी रिलॅक्स करायचे. जिथे जिथे ताण आलेला आहे तिथे तिथे मनाने पोचायचं आणि पूर्णपणे रिलॅक्स व्हायचं. रिलॅक्स व्हा. सोडायचं. ही कामगिरी करणार आहे त्याच्या पाठोपाठ करायचं आणि प्राणायाम करताना डोळे बंदच ठेवायचे. उघडायचे नाही. फक्त आणि फक्त श्वास घेणे आणि श्वास सोडणे यावरतीच लक्ष केंद्रित करायचं. पाठीचा दांडाळ, डोळे बंद, दीर्घ श्वसन करायचं. पूर्ण 1 2 3. रेचक 1 2 3 4 5 6. पूर्ण 1 2 3. रेचक 1 2 3 4 5 6. पूर्ण 1 2 3. रेचक 1 2 3 4 5 6. पूर्ण 1 2 3. रेचक 1 2 3 4 5 6. पूर्ण 1 2 3. रेचक 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. आता म्हणजे हाताची विष्णू मुद्रा करायची. विष्णू मुद्रा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. परत उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. हा आहे अनुलोम विलोम. ठीक आहे. पूर्ण 1
दोन तीन रेचक 1 2 3 4 5 6 पूरक 1 2 3 रेचक 1 2 3 4 5 6 पूरक 1 2 3 रेचक 1 2 3 4 5 6 पूरक 1 2 3 रेचक 1 2 3 4 5 6 पूरक 1 2 3 रेचक 1 2 3 4 5 6 पूरक 1 2 3 रेचक 1 2 3 4 5 6 पूरक 1 2 3 रेचक 1 2 3 4 5 6 पूरक 1 2 3 रेचक 1 2 3 4 5 6 आधी मी करून दाखवतो नंतर मग मला करायचं फक्त पोटाची हालचाल झाली पाहिजे बाकी श्वास घ्यायचा परत तसाच श्वास घ्यायचा आणि परत तसंच थोडीशी एक्सप्रेशन ठीक आहे करूया बाकीच्या घरात 8 यो श्वास घेतलेला तो संपला की पुन्हा श्वास घ्यायचा आणि पुन्हा पुनरावृत्ती करायला सुरुवात करायची कान बंद करायचंय त्याच्यानंतर तुमच्या कामामध्ये असं पाहिजे त्यानंतर तुमच्या नाकाजवळ आणि तुमच्या नंतर काय करायचं जिभेचं खूप चालू करायचं आणि मग बंद करायचं दीर्घ श्वास घ्यायचा आणि मग उच्चारण करायचं ठीक आहे दीर्घ श्वास असं आपल्याला 3 वेळा करायचं तुम्हाला तुमचेच व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवले पाहिजेत कोणाचाही दुसऱ्याचा आवाज जे मोठा उच्चार करतात तो ऐकू आला नाही ठीक आहे पाठीचा गळा 8 शरीर मुद्रा करायचे जिभेचा कावला डोळे बंद ठेवायचे आणि शांत बसायचं जे व्हायब्रेशन्स क्रिएट झाले ते तुम्हाला फील करायचे रिलॅक्स व्हायचे मन शांत ठेवायचे डोळे बंद ठेवायचे आता आपण 3 वेळा ओंकार म्हणणार आहोत पाठीचा आता डोळे बंद दीर्घ श्वास घ्यायचा आहे सावकाश श्वास सोडायचा आहे 3 वेळा ओंकार म्हणायचा आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे
आजचा दिवस पण माझं म्हणणं असं आहे की फक्त 21 जून याच दिवशी सगळ्यांनी योग करून थांबू नये, तर तो आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा आपण रोज तो एक सहभाग त्याचा करावा. योग दिनाचा म्हणजे रोज आसनं करावीत, प्राणायाम करावेत. त्यानंतर फक्त आसनं नाही तर आसनं, प्राणायाम, सूर्यनमस्कार हे अतिशय आपल्या शरीरासाठी लाभदायक आहे. लहान मुलं, मोठी मुलं, वृद्ध लोक, आजारी लोक, आजकाल असं होतं आहे की आजार झाल्यावर मग डॉक्टरांनी सांगितल्यावर लोक योगाकडे वळतात, मग आसनं करतात. पण माझं म्हणणं असं आहे की आजार होऊ नये म्हणूनच आधी आपण आसनं सुरू केली तर ते आपल्याला आपल्या शरीराला अतिशय योग्य होईल. आसनांमुळे आपल्याला ध्यानधारणेमुळे अतिशय शांतता मिळते. त्यानंतर दैनंदिन जीवनात, धकाधकीच्या जीवनात आपलं शरीर तंदुरुस्त राहतं आसनांमुळे. ओंकार साधना आहे, ध्यानधारणा आहे, प्राणायाम आहे, त्यामुळे आपलं शरीर अतिशय शांत राहतं, एकाग्रचित्त होतं. लहान मुलांना सुद्धा चंचल असतात लहान मुलं, त्यांना रोज ओंकार वगैरे शिकवले गेले तर ते जरा स्टेबल व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे आता 21 जून हा आजचा विषय जो दिला आहे, योग फॉर हेल्दी एजिंग असं म्हणतात. हेल्दी एजिंग म्हणजे काय, तर जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपलं शरीर हे वृद्धत्वाकडे जातं, ते जाणारच, त्याला उपाय नाही. पण आपण योग करून त्याला तंदुरुस्त ठेवणं हे आपल्या हातात आहे. योग आसनं आपण रोज केले पाहिजेत. रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनात त्याचं आचरण केलं पाहिजे. पालकांनी आचरण केलं तर आपले मुलं देखील आनंदाने त्याचं आचरण करतील. आपल्या योगामध्ये 4 स्थितीतले आसन सांगितले. यात प्रत्येक जे आसन आहे या आसनामागे त्या आसनाचा होणारा परिणाम म्हणजे काय केलं तर कुठला आजार टळू शकतो. आपल्या शरीरात असंख्य 72,000 नाड्यांचं जाळं असतं. त्यानंतर ते प्राणायामामुळे आता जे आपण अनुलोम विलोम केलं त्यामुळे ही आपली जी अनुलोम विलोममुळे शरीरातली उष्णता आणि थंडावा याचा समतोल साधून आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो. कपालभाती आहे, आसनं आहेत. आसनं केल्यामुळे एका शरीराच्या आतले जे आपले अवयव आहेत त्याच्यावर ताण येतो, दाब येतो, त्यामुळे तिथली कार्यक्षमता ही सुधारायला मदत होते. त्यामुळे 21 जून आजच्या दिवसापासून आपण सगळ्यांना संकल्प करूया की आपण फक्त आजच्या दिवस योगासनं करून थांबू नये, तर रोज आपल्या दैनंदिन जीवनात रोजच्या दिवसाला आपण 1 तास योगासाठी करावा. म्हणजे आपलं बघून आपले छोटे बाळ पण करतात. हरिओम.
ॲक्च्युली मी आता काय बोलू हे काही समजत नाही, पण मी काय करते माझा लहानपणीचा अनुभव शेअर करते आणि आत्ताच्या स्थितीतला जो अनुभव आहे तो दोन शेअर करते तुमच्यासोबत. मी लहान असताना योगा केलेला. मी ठाण्याची आहे. त्या ठाण्याला ना आमचे एक निकम गुरुजी आहेत. खूप म्हणजे सेवाभावी होते ते. त्यांचं चरित्र आहे माझ्याकडे वाचले. मी आत्ता वाचायला घेतले. खरं तर लहानपणी समजत नव्हतं, पण घरातले सगळे योगा करायचे म्हणून मी पण जायचे योगाला. पण त्याचे बेनिफिट तेव्हा कळले नाही की काय होतं. आत्ता काही दिवसांपूर्वी मला काही छोट्या छोट्या शारीरिक तक्रारी होत्या आणि स्त्रियांचे काही प्रॉब्लेम असतात तसे काही जाणवले. तर मी ॲलोपॅथी करून पाहिलं तर तिथे ॲलोपॅथीमध्ये असा काही उपचारच नाही आहे. तिथे डायरेक्ट कापा तोडा शिवा असंच आहे, ऑपरेशन वगैरे असे उपचार. मग नंतर मग योगावाल्यांची आठवण झाली. मग त्यांना संपर्क केला. मग त्यांनी काही मला ऑनलाईन योगा वगैरे सुचवलं. तर योगामध्ये असं होतं ना की आपल्या शरीराची सिस्टम आपल्याला माहीत नसते. आपण रोजचं चालू आहे आपलं जगणं व्यवहार वगैरे सगळं चालू असतं, पण आपल्या शरीरामध्ये काय कमी पडते काय जास्त झालंय आणि त्याच्यामुळे कोणते आजार आपल्याला होते आपल्याला जाणवतच नाही. पण योगा केल्यामुळे एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो आणि स्वतःच्या मनावर जो कंट्रोल असायला हवा आहे तो येतो. तो आल्यामुळे काय होतो, आपल्या दैनंदिन दिनचर्येचा सगळा कंट्रोल आपल्या हातात राहतो. म्हणजे कामामुळे होणारा ताण, कामात आपलं स्वतःवरती नियोजन नसल्यामुळे काय होतं की आपलं कोणत्या कामावर नियंत्रणच राहत नाही. मग सगळ्या गोष्टी आपल्या हाताबाहेर जातात. मग आणखीन चिडचिड होते आपली. आणि त्यात स्त्रियांचं कसं होतं की सतत त्यांच्यात हार्मोन चेंजेस होत राहतात. प्रत्येक वेळेच्या स्टेजला तिला प्रत्येक वेगवेगळ्या स्टेजला प्रत्येक कोणत्या ना कोणत्या आरोग्याच्या तक्रारीला सामोरं जावंच लागतं. त्याला पर्यायच नसतो. आणि मग इतके हार्मोनल बदल होतात ते आपल्याला स्वतःला माहीतच नसतात की आपल्यामध्ये एवढं सगळं चालू आहे आतल्यात. आणि बाहेरून आपण स्वतःला दोष देतो आहे, मी कमी पडते, मी पूर्ण करू शकत नाही, मी वेळ देऊ शकत नाही, अशा बऱ्याच गोष्टी होतात आपल्या बाबतीत. किंवा मग कामामध्ये आपलं थोडं लक्ष कमी होतं, कुटुंबाकडे थोडीशी चिडचिड होते. तर ह्या सगळ्या गोष्टी ना योगामुळे सगळ्या बॅलन्समध्ये येतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि एक वेगळ्या लेवलचं म्हणजे आपण जे जगणं जगतो ना त्याचा एक स्तर उंच कसा असतो. आता ती योगामध्ये पार एकदम समाधीपर्यंत जातात माणसं. ती आपल्याला तर सध्या तरी शक्य होणार नाही की आपण प्रयत्न केला तर करू शकतो शक्य. पण रोजच्या जगण्यातली जी जो स्तर आहे आपला त्याचा एक स्तर उंच जरी गेलो तरी आपल्याला खूप छान वाटतं, खूप छान वाटतं. आणि तो जो कॉन्फिडन्स आहे ना तो जो अनुभवला ना की मग आपल्याला कळतं की योगा करायला पाहिजे म्हणून. असं आपण गेलो आणि केलं मग आपल्याला काही इंटरेस्ट येत नाही. पण जेव्हा आपण सतत करतो ना तर तेव्हा खरंच आपल्याला इतकं प्रसन्न वाटतं आणि स्वतःमध्ये इतके बदल जाणवतात की असं वाटतं आता हे कधीच नाही सोडायचं, आता हे करायचंच. कारण आयुष्य एकच मिळतं. प्रत्येक गोष्टीला संधी देत असतो. आपण ती ओळखता आली पाहिजे. आपण बाकी नाही काही करू शकलो तर किमान आपल्याला जे देवाने इतकं चांगलं शरीर दिले त्याची निगा राखणं, त्याला जोपासणं आणि त्याच्यासोबत जे आपल्याला कर्मसंयोग जे आलेले आहेत ते छानपैकी पार पाडणं एवढं जरी करता आलं तरी फार बरं होईल असं मला वाटतं. काही जर चुकून आपण कमी जास्त झालं असेल, मला बोलायची सवय नाही आहे फार, तर समजावून घ्या, सांभाळून घ्या. बोलायची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. चेहरा प्रसन्न असला की तुम्ही काळे गोरे हिरवे निळे पिवळे कसेही असलात तरी सुंदर दिसता. तेव्हा हसत सतत राहा. आणखी मुलांना सांगेन हे बालपण आहे ते पटकन संपून जाईल. तरुण आहे त्यांना सांगेन तरुणपणा पण लगेच संपून जाईल. आणि वृद्धापकाळाचं आयुष्य तुम्हाला 200 वर्षाचं जरी मिळालं तरी जीवनात आनंद मिळणार नाही. तुम्हाला हे जे मिळालेलं आयुष्य आहे आजच्या वयामध्ये आहात तेच आयुष्य जसे आहात तसेच जर 50 वर्ष राहिलात तर जीवनाचा सगळा आनंद मिळेल. म्हणून योगा करायला पाहिजे. आणि रामदेव बाबांनी हा योगाचं पुन्हा एकदा हे केलंय, पुनर्जीवन केलेलं आहे. पतंजली ऋषींनी हा योगा आपल्यापर्यंत आणला आणि प्राचीन लोकांनी आज तागायत हा जिवंत ठेवला ऋषी मुनींनी. आणि आज जीवनाचं जे सार आहे आपल्याला जर जगायचं असेल तर आपल्याला निरोगी जगलं पाहिजे. आणि निरोगी जगायचं असेल तर योगा करायला पाहिजे. योगा जर करत राहिला रोज स्वतःसाठी सकाळी अर्धा पाऊण तास जर तुम्ही देऊ शकला तर तुमच्यासारखा सुखी माणूस कोणी नाही. स्वतःसाठी वेळ नाही, जगासाठी वेळ आहे असं करू नका. आणि सर्वांनी रोजच योगा करा. आपण सर्वांनी इथे आज हा आंतरराष्ट्रीय योग दिन जे भारताचं ज्ञान आहे ते जगापर्यंत पोहोचलंय. आज योगा शिक्षकांची गरज आहे. योगा शिक्षक जर आपण झालो तरी आपल्याला करिअर करता येऊ शकतं. आज दिवाणपूर दादा आपल्या समोर आहे.
योगा शिकला, योगाचा तो शिक्षण देतो आणि योग शिक्षक म्हणून तो नॅशनल लेवलचा योग शिक्षक आहे. मुलांना मी एक सांगेन की अशा पद्धतीने पण करिअर करता येऊ शकतं. दर टायमाला प्रत्येक वेळेला पैशानेच सगळ्या गोष्टी मोजत जाऊ नका. पैशाची फुटपट्टी लहान आहे आणि निरोगी आयुष्याची फुटपट्टी खूप मोठी आहे, तिला मोजता येणार नाही. समाजासाठी जगलं पाहिजे आणि समाजामध्ये काम करत करत जगलं पाहिजे. आजचा हा आंतरराष्ट्रीय योग दिन आपलं ज्ञान आपणच आज जगासाठी सांगायचं आहे, ते जपायचं आहे, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत यायचं आहे. इथे आलेल्या प्रत्येकाने रोजच योग करा, योगासनं करत चला आणि हे ज्ञान जे आपलं प्राचीन ज्ञान आहे ते जपलं पाहिजे. आपण पुढेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे की हे मी माझ्यापर्यंत ठेवलं, मी रोज केला तरी हे जिवंत राहील. आणि त्यासाठी सर्वांनी असा योग करूया. आज सर्वजण आपण एवढ्या मोठ्या संख्येने, मोठी संख्या नाही आहे आपल्या शाळेच्या तुलनेने, पण ही शून्य पण नाही आहे. आयुष्यामध्ये शून्यापेक्षा एक भला आणि एकापेक्षा 100 भले असे आपण एकाला एक वाढवत जाऊया आणि रोजच आपण योगासन करूया. शाळेमध्ये सुद्धा आपल्या योगासन आहे. विद्यार्थ्यांना सांगेन की आपण हा योग कायम आचरणात आणूया आणि सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा. आपण सर्व दीर्घायुषी व्हावेत अशी सदिच्छा परमेश्वराकडे करतो आणि इथे थांबतो. आपण सर्वांना आदराबद्दल धन्यवाद.